धन्यवाद प्रदीप. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणून या ठिकाणी नक्कीच आपण आजच्या समालोचनाला आम्ही नक्कीच सुरुवात करू. कारण पाहतोय आज महाराष्ट्राचं, भारताचं, पूर्ण जगाचा आदर्श राजा त्याची आज जयंती आहे. 19 फेब्रुवारी मला वाटते 1630 रोजी सूर्य जो तळपला गेला, सूर्याचं उगम झालं, ते 1680 पर्यंत आपण प्रवास पाहिला. अखंड महाराष्ट्रामध्ये आदर्श म्हणून, जाणता म्हणून ज्याला पाहिलं आणि जो प्रख्यात झाला, त्याची कीर्ती अजूनपर्यंत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी वंदन करूया आणि या दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करूया. हलक्या हाताने चेंडूला खेळायचं होतं. शेवटी आदित्य याने शॉटला चेक केलं, ऑनसाईडला खेळलं. त्या ठिकाणी आहे वाईडिश मिडविकेट क्षेत्रामध्ये ऋषिकेश शेलार आहे. चेंडूला उचलेल आणि फेकेल, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी नक्कीच पूर्ण केली जाते. अतिश आहे समोर आपण जर बघितलं, डाहुऱ्याचा फलंदाज अतिश बरब आणि अतिश याचं हे होम ग्राउंड आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. अतिश याला जर बघितलं तर डाहुऱ्याचा फलंदाज हा लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि डाहुऱ्याच्या फलंदाजाविषयी म्हटलं जातं की लेफ्ट इज ऑलवेज राईट इन क्रिकेट आणि त्याच पद्धतीनं त्याला फलंदाजी करावी लागेल. समोर आहे एक उत्कृष्ट असा गोलंदाज या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा अजित खरत आहे, करन अंबाला ऑफ प्रो स्पोर्ट्स. हो, बॅटला चेंडू लागलाय आणि चेंडू यष्टांवरती आदळलाय. फलंदाज झालाय बाद आतिश. पहिला हादरा बसलाय गावदेवी कामन या संघाला. या बहुजन विकास आघाडी चषकामध्ये स्वतः आयोजक आहेत आणि तोच संघ या ठिकाणी मैदानामध्ये खेळत असताना एक धावेवरती पहिला गडी गमावत असताना आपण पाहतोय. या ठिकाणी उपस्थित झालेत आदरणीय सन्मान्य गणेशजी माळी ग्रामस्थ कामन यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. तसेच सन्मान्य शिवरामजी शेलका, पद्मनजी शेलका आणि प्रवीण जाधव तसेच त्यांचे सहकारी या ठिकाणी त्यांचंसुद्धा खूप खूप स्वागत. सगळ्यांचं या ठिकाणी जोडले गेले. जिथे क्रिकेट आहे तिथे प्रेक्षक जोडणार एवढं मात्र नक्की. त्यानंतर बघू शकता आपण बाबूदादा धुमाल हे सुद्धा या ठिकाणी आपल्या वेळ देत असताना ज्यांच्या माध्यमातून आदिवासी प्रीमियर लीगमध्ये आपल्याला कोल्ड्रिंकची व्यवस्था झाली होती आणि बघा त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस जेवढं सहकार्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तर सर्व मान्यवरांचे खूप खूप स्वागत. शॉर्टपिच चेंडू या ठिकाणी कुमार आणि कुमार याच्या नावावरती या वर्षामध्ये उत्कृष्ट झेल नोंदला गेलाय आणि त्याच्या नंतर हा अजून एक मिडॉन क्षेत्रामध्ये फलंदाज बाद झालाय. नक्कीच आपण पाहतोय डीजेंनी सुंदर गीत वाजवलं होतं. मात्र मला थोडीशी आठवण झाली 1997-98 किंवा मग 2000 पर्यंत जी परिस्थिती भारतीय संघाची ती थोडीशी आठवली. कारण एक फलंदाज आला की लगेच तो बाद होऊन लगेच जायचा, दुसरा फलंदाज यायचा. तशाच पद्धतीने कामन संघ या ठिकाणी कामगिरी करताना दिसतोय. मात्र क्रिकेटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तुम्हाला पार्टनरशिप महत्त्वाची आहे. ही पार्टनरशिप या ठिकाणी नक्कीच क्रिएट करावी लागेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकलाय, मिसफिल्ड झाले आणि मिसफिल्डच्या मुळे 2 धावा मिळाल्यात.
पॉईंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे, कारण की सचिन कवळे आणि आदित्य बरफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या जोडीवरती भरपूर मोठं भवितव्य अवलंबून असणार आहे. बघा मागील मॅचमध्ये 65 धावाचा ज्या प्लस ज्या होत्या त्या चेस झालेल्या आहेत, त्यामुळं किमान 4 षटकांमध्ये 65 ते 70 पर्यंत पुन्हा एकदा पोचावं लागेल. क्या बात आहे अजित, सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला आहे. 5 चेंडूमध्ये 2 गडी बाद झाले आहेत आणि 3च धावा फक्त दिल्या गेल्या आहेत अजित घरत याच्या माध्यमातून. गोलंदाजी अतिशय सुरेख आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, मात्र समोरच्या एंडकडनं गोलंदाजी करताना चांगलं काम करतोय. हलक्या हाताने चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने फक्त पुश केलं. पुश करो खुश राहो, डिफेन्सिव्ह झाला शेवटच्या चेंडूवरती, मात्र 1 धाव मिळाली. एका धाव्यानं धावफलक पुढे सरकतोय. 2 बाद 4 अशी धावसंख्या गावदेवी कामन संघाची. करा जरा, विनंती असेल घाई करा जरा, कारण आपण भरपूर उशिरानं चाललो आहे. आणि सर्व आमचे जे प्लेयर्स आहेत जे खेळण्यासाठी येतात, जे प्रेक्षक, त्यांना सर्वांना विनंती की जिथे मंडप असतील, जिथे सावली असेल, तिथे शक्यतो माणसांना बसण्यासाठी, तुम्हाला बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या आयोजकांच्या माध्यमातून. त्यामुळे तिथं बाईक्स वगैरे लावल्या तर अशा पद्धतीने लावा की सर्वांना मॅच चांगल्या पद्धतीने पाहता येईल. दरम्यान आता खेळलाय चेंडू डीप कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडीशी मिसफील्ड झाली आहे, मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेनं धावफलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोचतोय, तो म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती रुपेश पागी, एक चांगला गोलंदाज आहे, चांगली फिरकी त्याच्या हातामध्ये नक्कीच बघायला मिळते. दरम्यान बघा ऑफ स्टंपवरती चेंडू पिच झाला, थोडासा स्टंप सोडून बाहेर निघाला, त्यामुळे आपण पाहतोय की थोडासा वाचलेला आहे फलंदाज आदित्य. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना आणि जो अँगल क्रिएट होतोय, जो कट होतोय चेंडू, हा डावरे हाताच्या गोलंदाजाचा या ठिकाणी बघायला मिळाला. ऑन साईडला पुन्हा एकदा मजबूत फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे, अजित आहे त्या ठिकाणी. आउटफील्डचा एक चांगला क्षेत्ररक्षक अजित खरत. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या होती ती 6. बघा 4 षटकांचा मॅच आहे, 9 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग चांगला झाला आहे आणि जरी टायमिंग खराब असता तरी सुद्धा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता, मात्र चेंडू आलाय आणि चेंडू गेलाय 6 धावांसाठी षटकार. बघा जसं म्हटल्यानंतर यश मिळवण्यासाठी नशीब नाही तर चिकाटी लागते, कारण की नशीब धोका देतं, मेहनत कधी धोका देत नाही आहे, ही मेहनत करावी लागेल. हलक्या हाताने खेळायसाठी चेंडूला मात्र टायमिंग झालेली नाही आहे, फक्त दिशा द्यायची होती सचिन याला. अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला होता, या ठिकाणी मात्र कशा पद्धतीने चेंडू आणि कशी धाव येते, तर आय थिंक बॅटला चेंडू लागला असावा आणि त्यामुळं पाहतोय की ही धावसंख्या जाईल ती म्हणजे सचिनच्या अकाउंटमध्ये ही धाव जाईल, ही कामन संघाच्या अकाउंटमध्ये धावसंख्या झाली 13. आतापर्यंत 1 षटक आणि 5 चेंडू हे टाकून झालेत. रुपेशाचा शेवटचा चेंडू टॉप एज लागला आणि बाकीचं काम अक्षय घरत याने बजावलं, फलंदाज बाद. स्वराज्य स्थापन करण्या पाऊल पुढंच पडलं, सैनिक सार प्रताप गडावर चढलं. युक्ती पुढे ही शक्ती हरली, नवल नवीन घडलं, मग आनंदानं गडावर निशाण भगव हे फड नक्कीच आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य सर्व मान्यवरांचे
आम्ही खूप पुन्हा एकदा स्वागत करतोय. मात्र विनंती असेल, जर आपल्याला बसण्यासाठी खुर्च्या इतरत्र हव्या असतील तर आमच्या आयोजकांनी या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईडला खुर्च्या काही उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. तिकडनं तुम्हाला लागतील तर तुम्ही खुर्च्या घेऊन जायच्या आहेत. सर आपण पुन्हा एकदा पाहूया किती धावा झाल्यात. तर 2 षटकं समाप्त झालेत, 3 गडी बाद झालेत कामन गावदेवी संघाचे. आणि या बहुजन विकास आघाडी चषकाचे जे आयोजक आहेत ते मैदानामध्ये सध्या खेळत आहेत. गावदेवी कामन सचिन कवले आहे आणि आता मात्र डेंजर फलंदाज मैदानामध्ये आला आहे. मात्र तो डेंजर ठरेल का हे तेवढंच पाहणं गरजेचं आहे. तन्मय आला आहे मैदानामध्ये, नॉन स्ट्रायकरवरती उभा आहे आणि गोलंदाजीला आला आहे तो म्हणजेच विश्वनाथ. या ठिकाणी साऊंड आला होता, सचिन थांबत नाहीये बघा. शरीरापासून लांब चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न छेडखानी केली आणि बाकीचं काम पुन्हा एकदा अक्षयने कीपर असताना बजावलं गेलं. फलंदाज क्वाड बिहाइंड विकेटच्या पद्धतीने बाद. सोन्याची नगरी शिर्डी गावाला साई बाबा माझा प्रगट झाला. सोन्याची नगरी शिर्डी गावाला साई बाबा माझा प्रगट झाला. ओम साई नावाचा गजर केला ना खांद्यावर घेतलंय साई बाबाला. ओम साई नावाचा गजर केला ना खांद्यावर घेतलंय साई बाबाला. ओम साई नावाचा गजर केला ना खांद्यावर घेतलंय साई बाबाला. ओम साई नावाचा गजर केला ना खांद्यावर घेतलंय साई बाबाला. नक्कीच आपण पाहतोय जसं म्हटलं जातं ना, साईबाबांची कीर्ती का भरपूर आहे, कारण की त्यांनी कधीच चुकीच्या गोष्टीला सपोर्ट केला नाही. श्रद्धा आणि सबुरी ठेवा हे त्यांनी नेहमी म्हटलं. त्यानंतर सर्व धर्म समभाव हे त्यांचं नक्कीच ब्रीदवाक्य होतं. गरीब व गरजूंना मदत करा, अहंकार टाळा आणि हे देव सर्वत्र आहे हे सुद्धा त्यांनी नक्कीच आपल्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. विश्वनाथाचा हा चेंडू, या ठिकाणी विश्वनाथ गोटी नेम लावण्याचा प्रयत्न. मात्र इथे काय घडतंय पाहणं गरजेचं आहे. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल आणि या 3 धावा पूर्ण झाल्यात. 3 धावा सहजतेनं पूर्ण. विश्वनाथ याने 1 धाव वाचवण्याच्या नादामध्ये 2 धावा एक्स्ट्रा दिल्या असं म्हणावं लागेल. 3 धावेनं धावफलक पुढे सरकला गेला तर म्हणजेच 16 या धावसंख्येवरती. धावा कशाही येऊ देत, मात्र धावा कामन संघासाठी येणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीनं त्यांची सध्याची परिस्थिती आहे ना, थोडासा कुपोषित काळ चालू आहे, दुष्काळ चालू आहे. आणि आता तन्मय आणाला मैदानामध्ये. मी तन्मयाला सर्वात डेंजर फलंदाज का म्हणतो तर नक्कीच जर त्याची बॅटिंग या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाली, आज फॉर्ममध्ये आला तर नक्कीच तुम्हाला पटेल की का डेंजर फलंदाज म्हणतोय. फटके चांगले आहेत या फलंदाजाकडे. बघा का डेंजर म्हणतोय, मात्र तिथे शतरक्षक आहे. शतरक्षकाला मस्त गला दस्तक. चेंडू 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटकेबाज खेळी केली जाते आहे आणि अकाउंट उघडलाय षटकाराने. धावसंख्या झाली 22. आणि जसं म्हटलं गेलं की शिवरायांचा विचार म्हणजे स्वराज्याचा आधार. आणि आपण पाहिलं तन्मय याचा षटकार आणि या कामन संघाला थोडासा आधार मिळालाय. विश्वनाथ याच्यावरती आक्रमण. चेंडू पुन्हा एकदा चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कर्म शिवराय आमचा धर्म शिवराय. कर्म शिवराय आमचा धर्म शिवराय. कर्म शिवराय आमचा धर्म शिवराय. थँक्यू डीजे. जिथे शिवरायांचे नाव तिथे पराक्रमाचा ठाव. तन्मय या ठिकाणी पराक्रम करताना दिसतोय षटकाराच्या हॅट्रिकवरती. तन्मयाने खेळलेला चेंडू आपण पाहू शकता. शतरक्षक आहे कुमार आणि कुमार याने चेंडूला थांबवलाय. बॅक टू बॅक 2 षटकार मारल्याच्या नंतर मात्र 3 चेंडूमध्ये 13 धावा करून इथे धाव संख्येला या तिसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूपर्यंत प्रवास जो झाला आहे तिथपर्यंत नेऊन ठेवला. 29 या धावसंख्येवरती. बघा काय परिस्थिती होती. मला वाटते 2 षटकांमध्ये 13 धावा होत्या. इथे थोडासा आधार आला आहे. आणि मी का तन्मयाला डेंजर फलंदाज म्हणतो तर त्याची जी शैली आहे
ती जे काही थोडंसं क्रिकेट मी आयुष्यामध्ये पाहिलंय ते दाखवतंय. हा 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 स्ट्रेट टू द फिल्डर राकेश गोवारी आउट. रचला रक्ताच्या पाटात स्वराज्यात पाया थँक्यू डीजे. 3 षटकं पूर्ण झाली. 29 धावांची या ठिकाणी धावसंख्या आली आणि आता गरज आहे ते नक्कीच स्लॉग ओव्हरच्या त्या टिपिकल षटकाची. आपण म्हणतो की शेवटचं षटक म्हणजे फक्त आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं झालं तर उपटी घालायचं षटक आहे. इथे उपटी घालावं लागतील. तन्मय याचं काम, तन्मय याचा नॅचरल क्रिकेट जे आहे ते त्याला खेळावं लागेल. मात्र तो प्रवास सोपा नाही आहे कारण त्याच्या समोर आलाय कुमार आणि कुमार याच्याकडे अनुभव भरपूर आहे या क्रिकेटचा. पाहणं गरजेचं आहे की इथे बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहे. बघा प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात या मैदानाच्या बाजूनं आणि जसं म्हटलं की शिवरायांची तलवार अन्यायावरती प्रहार आणि इथे तन्मय याचा हा वार होत असताना बघतो विश्वनाथ. जली को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं और मैदान के अंदर जो फील्डिंग करता है उसे विश्वनाथ कहते हैं. विश्वनाथाचा थ्रो थोडासा कमजोर आला आणि त्या धाव फलक आपण पाहू शकतो 2 धावेनं वाढला गेला तो म्हणजेच 31 या धावसंख्येवरती. दरम्यान 31 धावा धावफलकावरती. 3.1 षटक म्हणजे 3 षटकाने 1 चेंडू टाकून झालाय. मी म्हणेन हा जो स्कोर आहे किमान 40 किंवा 45 धावांपर्यंत जरी पोहोचला तरी सुद्धा मॅच पाहण्यासाठी मजा येणार एवढं मात्र नक्की. गावदेवी कामन संघाचे भरपूर खेळाडू या मैदानावरती प्रॅक्टिस करत असतात आणि गावदेवी कामन संघाला आम्ही नेहमी म्हणतो की हे स्लो पॉयझन आहे. हे तुम्हाला लगेच चढणार नाही आहे, हे तुम्हाला थोडंसं उशिरानं घायल करेल. तन्मय आलाय मैदानामध्ये, त्याच्या समोर पुन्हा एकदा आहे कुमार. ऑफ साईडला खेळायचं होतं चेंडूला, मात्र चेंडू गेलाय ऑन साईडला. पुन्हा एकदा त्याच दिशेनं, आता मात्र थ्रो आलाय स्ट्राईक एंड वरती. खराब थ्रो मी म्हणेन. हातचं सोडला आणि पळत्याच्या पाठी लागण्याचं काम करतायत ते म्हणजेच प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा. बघा 1 धाव तुम्हाला वाचवता आली असती, मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आहे. जिथे तुमचं अंतर कमी तिथे तुमचा थ्रो लवकर पोचेल. हे सुद्धा थोडंसं क्रिकेटर या ठिकाणी आपण पाहतोय की जोशमध्ये होश विसरत असताना. धावसंख्या 33, अजून सुद्धा आटोक्यामध्ये आहे धावसंख्या प्रो स्पोर्टच्या. क्या बात आहे. मी म्हटलं होतं की कुमार याच्याकडे अनुभव भरपूर आहे आणि कुमार याने जी लेंथ पकडली आहे ती एक आदर्श लेन आहे क्रिकेटमध्ये. ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर तेच तो गोलंदाजी करतोय आणि त्यामुळे आपण पाहू शकतात की तन्मय याला कठीणाई निर्माण होत असताना 40 पर्यंत जावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले, 3 चेंडू शिल्लक. यष्टांवरती चेंडूला टाकणं भाग पडलं आणि त्या ठिकाणी त्या यष्टांवरच्या चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळलं. 6 धावांसाठी तन्मय गोवारी याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. शिवराजाचं रक्त नाही जाणार वाया. रचला रक्ताच्या पाटात स्वराज्याचा पाया. शिवराजाचं रक्त नाही जाणार वाया. वादळाला रोखी खंबीर थँक्यू. गनिमी कावा केला होता तन्मय गोवारी याने. स्टंप दाखवले होते कुमार बगली याला आणि कुमार यांनी स्टंप उडवण्याचा प्रयत्न करत सर लोअर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला सर्वात जवळची बाउंड्री गाठली गेली तन्मयाने, ती म्हणजेच फाईन लेगची. 6 धावेनिशी धाव फलक पुढे सरकला जातोय तो म्हणजेच 39 धावा ह्या धाव फलकावरती लागल्या जातात. कुठेतरी जीवामध्ये जीव आला असेल गावदेवी कामन संघाच्या. स्वतःच्या टुर्नामेंटमध्ये खेळताना आपण बघतोय की थोडासा मागे पडला होता, आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये येत असताना 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये जी धावसंख्या रचायची असेल, जो मनसुबा असेल तो नक्कीच मनसुबा या ठिकाणी साध्य करावा लागेल. कारण प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा संघ म्हटलं तर त्यांच्याकडे फलंदाजांची कमी नाही आहे. जवळजवळ शेवटपर्यंत फलंदाजी त्यांच्याकडे आहे.
त्यामुळे मी म्हणेन 40-45 धावा किमान कराव्या लागतील. मॅच बॉल आलेला आहे. येस, तो मॅच बॉल या ठिकाणी कलेक्ट केला जाईल आणि तोच वापरला जाईल. करंट रन रेट आहे 10चं. दरम्यान 39 धावा धावफलकावरती. विश्वनं त्याच्या षटकामध्ये ज्या 16 धावा आल्या होत्या त्या थोड्याशा महाग पडताना दिसत आहेत. मात्र कुमार राईट आर्म ओर द विकेट. ऑफिस डिलिव्हरी, हेलिकॉप्टर उडलंय, कुठपर्यंत जाईल? तर नक्कीच जाईल सीमारेषेच्या बाहेर. तन्मयाच्या बॅटमधनं हेलिकॉप्टर शॉट, षटकार. कर्म शिवराय आमचा धर्म शिवराय. कर्म शिवराय आमचा धर्म शिवराय. कर्म शिवराय आमचा धर्म शिवराय. थँक्यू डीजे. 8 चेंडू 29 धावा या वैयक्तिक धाव संख्येवरती खेळत असताना तन्मय गोवारी नावाचा हा फलंदाज हेलिकॉप्टर उडालं आणि लँडिंग सुद्धा सेफ केली. शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग खराब आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. प्रयत्न चांगला होता मात्र प्रयत्न कमी पडला आणि इथे किती धावा मिळतील? तर 3 धावा पूर्ण झाल्यात. 3 धावेनं धावफलक पुढे सरकला गेला. तो म्हणजेच 48 या धावसंख्येवरती 49 धावांचं लक्ष हे नक्कीच ठेवलंय. एक मोरली सपोर्ट मिळणार आहे गोलंदाजांना. आता मात्र गोलंदाजांची जिम्मेदारी वाढणार आहे. जाऊया आपण डीजेंच्याकडे, ऐकूया सुंदर असं गीत आणि त्यानंतर लाईव्ह ॲक्शनच्या जोडीला पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने येणार आहोत. उठो डीजे.
दरम्यान थोडीशी दिलगिरी व्यक्त करता एक महत्त्वाचा फोन कॉल त्याच्यामुळं धावताना तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही आहे. बघा धावसंख्या आपण पाहतोय किती चेंडू टाकून झालेत आत्तापर्यंत, तर 2 चेंडू टाकून झालेत आणि 6 धावा धावपलकावती लागल्यात. चांगला फटका खेळला होता अजित याच्या माध्यमातून. आणि मी म्हटलं की अजित याच्याकडे फलंदाजीचा नक्कीच एक चांगलं तंत्र आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. अगोदर गोलंदाजी चांगली केली होती, त्यानंतर फलंदाजीला चांगली सुरुवात केली. थोडंसं जड जाणार हा खेळाडू आपण म्हटलं तर गावदी कामन संघाला, कारण ज्या पद्धतीने त्याच्याकडे अनुभव आहे, भरपूर क्रिकेट तो खेळतो आहे. एक गाव एक संघ असेल किंवा मग चॅम्पियन असोसिएशन असेल, सरकार असोसिएशन असेल किंवा मग टीम 94 संघामधनं खेळताना आपण त्याला बघायला मिळतं आहे. चिंचोटी संघामधनं खेळताना बघायला मिळतो आहे. आदिवासी क्रिकेटमध्ये सुद्धा विक्रमगड परिसरामध्ये हा नक्कीच संघ खेळतो, त्याच्यामध्ये हा खेळाडू बघायला मिळतो आहे. ऑन साईडला सुरेख शॉट आणि या ठिकाणी प्रहार 6 धावा षटकार. मर्द मराठी मातीचा छत्रपती सह्याद्रीचा आठवे शिवाजी राजा आजोबा. वंदितो तुम्हा शिवराया राहू दे कृपेची छाया. काय जबरदस्त सुरुवात झाली. 3 चेंडू 12 धावा आल्यात आणि जो गोलंदाजीला आलाय चेतन, मुख्य गोलंदाज आहे, त्याच्यावरती तुटून पडलाय हा फलंदाज. टॉस डिलिव्हरी, क्षेत्ररक्षक तैनात आणि या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडतंय. तर पंचांनी दाखवलंय की इथे रिव्ह्यू घेतला गेलाय, तो म्हणजेच बॅटिंग जाईल. तर चला 6व्या मैदानामध्ये इट वॉज नो बॉल. भरपूर वर होता, जवळजवळ जरी फलंदाज ची हाईट किंवा मग या ठिकाणी त्याचा ॲक्शन पाहिला, भरपूर वर होता आणि बीमर चेंडू आहे, थोडासा फसलाय गोलंदाज या फ्लाईटमध्ये. 13 धावा धावपलकावरती लागल्यात आणि आता फ्री हिट असेल. शरीरापासून लांब फ्री हिट आहे, मात्र त्या ठिकाणी आदित्य आहे आणि फ्री हिटवरती एक झेल. बघा नो चेंडूवरती सुद्धा झेल, फ्री हिटवरती सुद्धा झेल. बघा क्लीन बोल्ड असेल किंवा कॅच आउट असेल, या पद्धतीनं फलंदाज नक्कीच प्रथम दृश्य आपल्याला बघायला मिळतं आहे की फ्री हिटवरती आऊट होताना दिसत आहे, मात्र रनआउट एक संधी तुमच्याकडे फ्री हिटवरती आहे. धावसंख्या झाली 14, 4 चेंडू टाकून झाल्यात. एकूण लक्ष जे धावसंख्येचं आहे ते कितीच आहे तर आपण पाहू शकतात 49चं लक्ष आहे. डावरा त्याचा फलंदाज मैदानामध्ये आलाय. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शवला गेलाय की हा चेंडू अवांतर आहे. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाच्या. रुपेश या फलंदाजापासून चेंडूला लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. चेतन बर्फ हा खेळाडू, धावसंख्या 15 धावा ह्या धावफलकावरती. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न चांगला होता, इथे शरीरामध्ये चेंडूला हाताळलं आणि फलंदाजाने चेंडूला पाठवलं किती धावांसाठी? चौकार. थँक्यू डीजे. इथे मात्र पुन्हा एकदा आक्रमक झालाय.
आणि यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रहार. शतरक्षक तैनात आहे, मात्र शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक. चेंडू 4 धावांसाठी चौकार. जवा महाराष्ट्रामध्ये कुठं अन्याय दिसल गोलंदाजीमध्ये थोडासा कमी पडलाय कामन संघ. गावदेवी कामन संघ अडचणीमध्ये येण्याचं कारण तो म्हणजेच चेतन याची गोलंदाजी. तब्बल 10 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळले गेले आणि 10 चेंडूमधले 6 चेंडू चांगले, 4 चेंडू एक्स्ट्रा. धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23. आता 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल तर 26 धावांची गरज असेल. 18 चेंडू 26 धावा. आणि आता बॉलिंगला कुठला खेळाडू येतोय तर ज्याने चांगली बॅटिंग केली होती तो बॉलिंगला आलाय. आता पाहूया बॉलिंग कशी करेल, गोलंदाजी कशी करेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. राईट आमर राऊंड द विकेटचा मारा. अजित गरत पुन्हा एकदा समोर जाईल. दरम्यान परफेक्ट डिलिव्हरी टाकली होती. यॉर्कलँड पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट पद्धतीने या चेंडूला नक्कीच आपण पाहू शकता. खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. आता ना 2 धावा जेव्हा तुम्ही देता तेव्हा नक्कीच या ठिकाणी तुमच्या संघाला अडचणीमध्ये आणता. मात्र मागे काय झालं ते विसरून तुम्हाला पुढील क्षणांवरती फोकस करावा लागणार आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत तुम्ही काय केलं किंवा मागचं आयुष्य तुमचं कसं होतं त्यापेक्षा येणाऱ्या क्षणामध्ये, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही स्वतःला किती सुधारता ते महत्त्वाचं आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक, कुठलाही फलंदाज स्वतःहून चुका करत नसतो. त्या चुका आपसूक होत असतात, मात्र त्या विसरायच्या असतात. ऑनसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. थ्रो चांगला, 1च धाव मिळेल. बघा अशा पद्धतीने तुम्हाला कंट्रोलमध्ये आणावं लागेल. कारण प्रो स्पोर्ट्स लाईनपडा हा संघ जो आहे तो शेवटपर्यंत मॅच सोडणार नाही आहे. तसाच कामन संघसुद्धा शेवटपर्यंत मॅच सोडत नसतो. रुपेश या वर्षामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि रुपेश याने दाखवलं आहे की मी सलामीला येऊन काय करू शकतो. तन्मयाचा पुढचा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळला जातो. पुन्हा एकदा चेतन त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. सिंगलवरती विश्वास या ठिकाणी ठेवला जातो आहे. बघा इतक्या धोक्यानं मी म्हणेन थोडासा तुम्ही पुढे जाऊ शकता आणि विजयापर्यंत पोचू सुद्धा शकता. मात्र मी म्हणेन ना सिंगल जर या ठिकाणी देतात तर नक्कीच प्रेशर राहणार नाही आहे. आणि डॉट डिलिव्हरी ज्यावेळेस येईल त्यावेळेस फलंदाजांची प्रेशर येईल आणि तो प्रेशरच्या नादामध्ये एखादी चूक होत असते. आणि गोलंदाजीमध्ये तन्मयाने चांगलं काम केलं आतापर्यंत. क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर अशी गोलंदाजी. बघा परफेक्ट त्याने एक काम केलं आहे की शरीरयष्टीमध्ये चेंडू टाकताना खोलवर डब्याचे चेंडू टाकलेत. बुंद्यामध्ये चेंडू ज्याला हाताळलं केलं जातं असं म्हटलं जातं ते चेंडू या ठिकाणी त्यांनी इथे हाताळले गेलेत. याचाच अर्थ आता धावसंख्या झाली 27. 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. मॅच जर बनला, मॅच जर शेवटच्या चेंडूपर्यंत गेला तर प्रेक्षकांना एक जबरदस्त मॅच बघायला मिळेल. तन्मय पुन्हा एकदा. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र सिंगल थांबत नाही आहेत बघा. अजित हुशार आहे, त्याला माहिती आहे की लेग बायच्या रूपाने का होईना मात्र धावा घेतल्या पाहिजेत किंवा मग घेणं गरजेचं आहे. काय जबरदस्त षटक या षटकामध्ये आपण पाहू शकतो. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी ही केली जाते. धावसंख्या 28 धावा. ऑन साइडला राकेश त्या ठिकाणी होता, मात्र राकेशाच्या आवाक्याच्या बाहेर शेवटी घेतलेला हा मोठा फटका. धावसंख्या वाढून जातोय. तो म्हणजेच कितीपर्यंत जाईल? 35. गिरी
किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा 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 थँक्यू डीजे. तर आपण पाहू शकतात या ठिकाणी काय घडतंय. तर मॅडम आपण पाहू शकता चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या 35 धावा. बघा अगोदर आपण जर बघितलं तर एक चांगली षटक चाललंय असं वाटत असताना तन्मयाच्यावरती आक्रमण चढवलं. आता 12 चेंडू शिल्लक असतील. 12 चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल तर 12 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. आदित्य बर्फ याचा हा चेंडूच्या खाली तन्मय गुवारी आणि फलंदाज रुपेश बाद. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय ऋषिकेश शेलार. कारण की जर्सी नंबर 18 रुपेश हा बाद झालेला आहे. आणि मी आदित्य याला म्हणेन की अंधार किती दाट असला तरी एक छोटासा दिवा संपूर्ण रात्री आव्हान देऊ शकतो तो अंधाराला. तसेच एखादा धाडसी माणूस जो आहे तो नक्कीच नेहमी परिस्थिती बदलू शकतो. हे नक्कीच विसरून जमणार नाहीये. कदाचित या ठिकाणी आदित्य हा या गोष्टीला या संकटाला आव्हान देऊ शकतो. आदित्य याच्याकडे ती क्षमता आहे. मात्र ऋषिकेश याच्याकडे अनुभव आहे आणि मी नेहमी अनुभवाला नक्कीच महत्त्व देईन. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन लाईफ असं म्हटलं गेलं आहे. अनुभव हा आयुष्यातील गुरु आहे. बघा त्याने लगेच स्ट्राईक रोटेट केली कारण त्याच्या समोर एक सेट फलंदाज आहे आणि ऋषिकेशाला माहिती आहे की माझा जॉब काय, माझं काम काय. एका अँकर इनिंगच्या बाजूनं मला वळावं लागेल आणि आक्रमण करण्याचं काम माझा सहकारी करतो आहे. लगेच त्याने दर्शवलं गेलं. एक सिंगल घेतली गेली. धावफलक पुढे सरकवला गेला तो म्हणजे 36 वरती. 10 चेंडू 13 धावांची गरज. मात्र कामन संघसुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडत नसतो हे विसरून जमणार नाही आहे आपल्याला. हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेतन आहे. चेंडूला उचलेल नाही. चेंडूने दिलाय दगा, बनवली जागा. चेंडू झालाय फरार. धावा येतात त्या 4 चौकार. थँक्यू डीजे. काय घडतंय, काय बिघडतंय. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज चिंचोटी संघाला. शरीरापासून लांब चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं आहे की हा चेंडू वाईड आहे. आदित्य बर्फ एक अवांतर चेंडू टाकतोय. आता 9 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. धावसंख्या झालेली आहे 41. तुमचं लक्ष जेवढं मोठं तेवढी तुमची मानसिकता तेवढीच स्ट्रॉंग. चेंडू पडल्याच्यानंतर खाली राहिला होता. हे चेंडू नक्कीच कामन संघाला थोडेसे चांगले एक अपेक्षा पल्लवित करतील किंवा मग थोडासा मोटिवेशन देऊन जातील. मी म्हणेन प्रत्येक डॉट चेंडू हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला
नक्कीच मोटिवेट करत असतो. ऑन साइडला लोअर फुल टॉस, आ बॅटर मुझे मार. धावा झाल्यात, पुढे सरकले धावसंख्या ती म्हणजे 47 वरती. 12 चेंडू मध्ये 31 या वैयक्तिक धावसंख्येवरती कळतोय अजित. 7 चेंडू 2 धावांची गरज. ऑफ साइडला सुरेख शॉट, फोर्स केला तो चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, मात्र ऋषिकेश याचं थोडंसं उशिरा लक्ष गेलं. 1च धाव या ठिकाणी मिळाली गेली. 6 चेंडू 1 धावेची गरज. O2 DJ. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकता, कारण एक्सपिरियन्स मैदानामध्ये अरविंद बरप यांच्याकडे चेंडू दिला गेलाय. कसं क्षेत्ररक्षण लावलं जाईल एका धावेसाठी पाहणं गरजेचा अनुभव आहे अरविंद याच्याकडे. तो सहजासहजी 1 धाव करू देणार नाहीये. बघूया कसं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय, पाहणं गरजेचं आतापर्यंत. 6 चेंडू 1 धावेची गरज अजित आहे आणि अरविंद बरप आलाय. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी फलंदाज बाद. पहिला गडी बाद झालाय या षटकामध्ये, मी म्हणेन दुसरा गडी बाद झालाय, माफ करा, दुसरा गडी बाद झालाय आणि 5 चेंडू 1 धावेची गरज आहे. संकट आहे कामन संघावरती पराभवाचं. संकट आहे ते म्हणजे चिंचोटी संघावरती, ते म्हणजेच हा सामना तडीस नेण्याचं. मात्र मी म्हणेन स्वतःवरती विश्वास ठेवणारा माणूस हा जग बदलण्याची ताकद ठेवतो, कारण त्याची जिद्द ही कोणत्याही संकटापेक्षा मोठी असते. ती जिद्द दाखवेल का कामन संघ, की मग ती जिद्द दाखवेल चिंचोटी संघ, पाहणं गरजेचं आहे. हो 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 काय घडलंय, काय घडलंय. इम्पॅक्ट जर आपण पाहिला भरपूर सफळ झाला होता आउटसाइड द ऑफ स्टंप, आणि या ठिकाणी बेनिफिट गोज टू बॅट्समन. लेग बायच्या रूपानं धाव फलक या ठिकाणी सर होतोय आणि धावसंख्या सर झाल्याच्या नंतर मी म्हणेन नक्कीच तो म्हणजेच या ठिकाणी चिंचोटी संघ हा जिंकतोय. कौतुक करेन कामन संघाचं, मात्र कौतुक हे नक्कीच करावं लागेल ते म्हणजेच अजित घरत याचं सुद्धा, कारण जबरदस्त फलंदाजी केली. हा सामना या ठिकाणी नक्कीच सोपा करून दिला चिंचोटी संघाला, तर जिंकलाय तो म्हणजेच प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा चिंचोटी संघ. खूप खूप अभिनंदन. मात्र कामन संघाचे खूप खूप कौतुक. आणि मॅन ऑफ द मॅच अजित घरत. चला ससूपाडा संघ आपला कर्णधार पाठवून द्या टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी, आणि प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा संघाला विनंती आपला कर्णधार पाठवून द्या या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच अजित घरत, आपण सुद्धा यायचं आहे. O2 DJ.